नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील शिक्षणाची वृद्धी व विकास यावर आयोगाने इतिहासामध्ये कुठकुठले प्रश्न विचारले ते अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश याने कोकणात शिक्षणाचा प्रसार करण्यास सुरुवात केली। तर ते होते टी.बी. जेव्हिर्स यांनी कोकणामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यास सुरुवात केलेली होती। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 2, हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले? तर अ आहे खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले, हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर ब आहे लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला नाही, हे चुकीचं आहे। क आहे पंजाब 1882 आणि अलाहाबाद 1887 विद्यापीठाची स्थापना झाली। हो, हंटर कमिशनच्या अंडर पंजाब आणि अलाहाबाद येथे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। त्यानंतर ड आहे शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले, हे पण बरोबर आहे। अ क ड त्याचबरोबर हंटर कमिशन समोर साक्ष कुणी दिली होती? तर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई या दोघांनी साक्ष दिली होती, हे पण गोष्ट लक्षात ठेवा। या प्रश्नाचं उत्तर आहे अ क ड म्हणजेच पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते। त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमले होते। ते हिब्रू, अरबी, पारसी, तुर्की भाषात निष्णात होते आणि त्यांना चीनी भाषेची जुजबी ज्ञान होते। त्याचबरोबर त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर विल्यम जोन्स हे यांचं वर्णन आहे, सर विल्यम जोन्सचं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक। यानंतर प्रश्न क्रमांक 4, 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? 1957चा म्हणजेच स्वातंत्र्यानंतरचा जो राष्ट्रीय स्त्री शिक्षण आयोग स्थापन केला होता, त्याच्या अध्यक्षा होत्या दुर्गाबाई देशमुख। ह्या सी.डी. देशमुख यांच्या पत्नी होत्या। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 4, यामध्ये योग्य जोड्या लावा असा दिलेला आहे। एकीकडे लेखक दिलेत आणि दुसरीकडे त्यांनी कुठल्या लेखन केले हे दिलेलं आहे। तर डॉक्टर विल्यम जोन्स यांनी शाकुंतलाचे भाषांतर केलेले आहे, म्हणजे अ ला 4। त्यानंतर वॉरन हेस्टिंग म्हटलं की आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्यांनी भागवत-गीतेचे भाषांतर केलेलं आहे, म्हणजे ब ला 3। त्यानंतर विल्यम कॅरी हे मराठी भाषेचे शब्दकोश लिहिलेला आहे। पहिला आपल्या मराठी भाषेचा पहिला शब्दकोश हा इंग्रजी लेखकाने लिहिला आहे आणि त्यांचं नाव आहे विल्यम कॅरी। या एका पॉईंटवरून सुद्धा आपला हे प्रश्न सॉल्व होतो। त्यानंतर ग्रँडफनं वनवास सिद्धांत लिहिलेला आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर कॅरी यांनी 1805 मध्ये कोणत्या भाषेचं व्याकरण प्रसिद्ध केलं? तर विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये मराठी भाषेचं व्याकरण प्रसिद्ध केलं होतं। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अ, म्हणजेच अ फक्त, म्हणजे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 7, 1911 मध्ये शाही विधिमंडळात डॅश डॅश यांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले? तर ते होते गोपाळ कृष्ण गोखले। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोपाळ कृष्ण गोखले यांनी विधिमंडळात पहिल्यांदा सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण करावं असं विधेयक मांडलेलं होतं। यानंतर प्रश्न क्रमांक 8, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राजा मान कोणत्या संस्थानाला मिळाला? तर आपल्याला सर्वांना वाटतं की तो कोल्हापूर संस्थानाला मिळाला असावा, पण नाही, तो बडोदा संस्थानाला भेटलेला आहे। प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि कुठल्या संस्थानाने केलं होतं? तर तो पहिला मान भेटला होता बडोद्याच्या राजाला।
यानंतर प्रश्न क्रमांक 9, गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षण योजना कोणी राबविली होती? तर ते होते कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणजेच ड फक्त. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 10, कोणत्या नेत्यांनी टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्याचबरोबर लोकमान्य टिळक, आगरकर आणि आपले जे 11वीचं पुस्तक आहे त्यामध्ये न. मा. जोशी हे सुद्धा न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत होते असं सांगितलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती? तर विदा सावरकर यांना शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12, मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा संमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर डॅश यांनी कडक टीका केली होती? तर ते होते B.R. आंबेडकर. म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर, आपले सर्वांचे डॉक्टर आंबेडकर यांनी कडक टीका केलेली होती मुंबई प्रांताच्या या प्राथमिक शिक्षण सक्तीच्या कायद्यावर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 13, नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात डॅश डॅशनी केली? तर ते होते म. ग. रानडे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 14, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बपिस्त मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे सुरू केलं? तर बपिस्त मिशनरी कॉलेज हे 1818 मध्ये श्रीरामपूर येथे स्थापन केलेलं होतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य यांनी केलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्णनावरून काय व्यक्ती ओळखायचा आहे? तर अ आहे ते धो. के. कर्वेंचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिकत होते. ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत. ते समाजसुधारक होते. 1905च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला. असे ते कोण होते? तर ते होते राजाराम शास्त्री भागवत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2.